नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलर प्रिन्सिपल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत जगातील सर्वात रहस्यमय आणि सुंदर ठिकाणापैकी एक ठिकाण, व्हिएतनाममधील प्रसिद्ध हॅलॉंग बेमध्ये. निसर्गाचा अद्भुत चमत्कार, समुद्रातून वर आलेले हजारो चुनखडींचे डोंगर आणि या डोंगरांच्या मधून जाणारी आमची क्रूज. आजचा प्रवास खूपच रोमांचक असणार आहे, कारण आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत आम्ही इथे क्रूज सफारी करणार आहोत. त्याचबरोबरच कयाकिंग ह्या एका थरारक अशा बोटीचा अनुभव देखील घेणार आहे. चला तर मग सुरू करूया आजची ही सुंदर सफर. आता मी पोहोचलो आहोत. ते आहे हॅलॉंग बेचा पोर्ट म्हणजे बंदर. या ठिकाणी जे क्रूज आहेत ह्या क्रूजना लँडिंगसाठी केलेली ही व्यवस्था आहे. खरं तर ह्या पोर्टची रचना इतकी सुंदर आहे की नैसर्गिक बंदराला त्यांनी इंजिनिअरिंगची जोड देऊन एक अतिशय देखणं असं गेट्स आणि लँडिंग प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत. आणि या ठिकाणी इथूनच वेगवेगळ्या क्रूज जगभरामधून आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांना घेऊन समुद्रात रवाना होत असतात. ज्यावेळी हे पर्यटक क्रूजमध्ये येतात त्यावेळी ह्या क्रूजचं जे काही स्टाफ आहे ते त्यांचं वेलकम करतायत. चक्क या ठिकाणी त्यांनी बँड वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आता आम्ही निघालो आहे ते आमच्या क्रूजकडे. आमच्या क्रूजचे स्टाफ आम्हाला सिंचाओ असं पारंपरिक भाषेमध्ये त्यांनी आमचं अतिशय उत्साहात स्वागत केलेलं आहे. तर हे आमच्यासाठी त्यांचं वेलकम चाललंय. सिंचाओ म्हणतात ते सिंचाओ म्हणजे वेलकम किंवा नमस्ते. वन मोर सिंचाओ. अशा पद्धतीचं वेलकम झालेलं आहे आमचं. पाऊस पण आला. आजचं हे हवामान थोडंसं ढगाळ आहे. कदाचित हलका पाऊस देखील सुरू झाल्यासारखा वाटतोय. थँक्यू. ही आहे आमच्या क्रूजवरची अतिशय सुंदर अशी रूम. लाकडी इंटेरियर दिसतंय आणि रूमच्या खिडकीतून बाहेर दिसणारा समुद्राचा हा जो काही व्ह्यू आहे हा मात्र थक्क करणारा आहे. म्हणजे तुम्ही समुद्राच्या पाण्याच्या लेवलला आहात आणि तिथून खिडकीतून बाहेरून काही जहाजं वगैरे आपल्याला दिसू शकतात. इथं कमोड आहे, बाग पण आहे. आता आम्ही फ्रेश झालोय आणि लगेचच लंचसाठी क्रूजच्या डायनिंग हॉलमध्ये निघालेलो आहोत. हॅलो. नमस्ते. 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 आपली लँग्वेज त्यांना शिकवायला हवं ना. सिंचाओ. हा. थँक्यू. आता पहिल्यांदा आम्हाला छान असं वेलकम ड्रिंक त्यांनी दिलंय. फुटेल ते फुटेल. छान आहे टेस्ट. हातात लेमन टी कप घेऊन गप्पा मारताना हे बाहेरचं सौंदर्य बघितल्यानंतर अचानक काही जणांना गुवाहाटीच्या त्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण झाली. काय ते डोंगर, काय ते दरी, बघा काय तो ढग, काय तो पाणी. पाटील बघा बघा. ते पावसाचा आनंद घेत हातात लेमन टी कप घेऊन घोषणा देताना आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचा विजय. जय शिवराय. जय जिजाऊ.
सॉरी सॉरी. चला स्टार्ट. रीलची तयारी चालू आहे. रीलचं सेटअप करण्यामध्ये बराच वेळ चालू आहे. कोण कसं यायचं, काय यायचं, आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जण स्वतःच डायरेक्टर असल्याने अनेक डायरेक्टरांची ही रील तयार होताना थोडासा वेळ लागतोय. त्याच्या सगळ्या त्यामुळं डायनिंग रूममध्ये किंवा खाली ठिकाणी कुठे स्मोक करायचं नाही. कोणी करत असेल तर खरं तर समुद्राच्या मध्यभागी चालत्या जहाजावरती जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच असते. All this time, I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine. मित्रांनो, आता खऱ्या अर्थानं आपण आलो आहोत ते हॅलॉंग बे मध्ये. एका बाजूला अतिशय शांत हिरवागार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला धोक्यात हरवलेली ही बेट आणि त्याच्यामधून चालणारी ही आपली क्रूज. इथं आल्यानंतर संपूर्ण जगाचा विसर पडल्यासारखा झाला आहे. या ठिकाणी जवळपास 1600 पेक्षा जास्त बेट आहेत आणि प्रत्येक बेटाचा आकार देखील वेगळा आहे. काही ड्रॅगन सारखे दिसतात, काही पक्ष्यांसारखे दिसतात, काही प्राण्यांसारखे दिसतात, काही मानवी चेहऱ्यांसारखे देखील दिसतात. खरं तर पहिल्यांदा हे दृश्य पाहिल्यानंतर मला तर खरंच असं वाटलं की आपण एका फॅन्टसी मूवी मध्ये आलो आहोत. चारही बाजूनी हिरवागार समुद्र, समुद्रातून उभे असलेले हजारो लाईमस्टाईनची ही बेटं. हॅलॉंग बे ह्या नावाचा अर्थ होतो समुद्रात उतरलेला ड्रॅगन. इथल्या स्थानिक दंतकथेनुसार हजारो वर्षापूर्वी व्हिएतनामवरती शत्रूचं आक्रमण झालं तेव्हा स्वर्गातून एक विशाल ड्रॅगन पृथ्वीवरती उतरला. त्या ड्रॅगननं तोंडातून मोत्यासारखे दगड समुद्रात फेकले आणि तेच ही आजची बेट आहेत आणि म्हणून हॅलॉंग बेला डिसेंडिंग ड्रॅगन बे असंही म्हटलं जातं. नाही इथे तर वॉर्निंग दिली कोणाला तरी. मला लँडिंग असणार बहुतेक आपलं म्हणजे आपण थांबणार असू. ती बोट नाही आली ती काय कोणाष्ट आपल्याला ते आपल्याला नेणार आहे आता वर केव्जला. ती काय केस समजा मी आहे. हा समजा तुम्ही आहे मी. ठीक आहे खूप ठीक आहे. असं गोल गोल असं घ्या. असं गोल 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 घेतलं तुमचं तुम्हाला सेल्फी येईल मस्त आला का. आणि मला असा फोटो काढायचा आहे ना. नाही तो नंतर घेऊ आपण. असं हा पकडा. 28 फरवरी 2026 आम्ही क्रूजवर सर्व मजा करत आहोत. बघा काय सुंदर व्ह्यू आहे. काय आणि बाबा राधा कीर्ती शिवाजी मी तुम्हाला खूप मिस करत आहे या ठिकाणी असं बघताना. Turn it up, don't turn it off. Turn me round, put me in my place.
आता वेळ झाली आहे ती समुद्रामध्ये एक थ्रिलिंग करण्याचा, तो म्हणजे कयाकिंगचा. Can I go there? You do kayaking? Yes. इथला सर्वात भन्नाट अनुभव आहे तो म्हणजे कयाकिंग करणे. क्रूजवरून खाली उतरल्यावर जेव्हा आपण कयाकमध्ये बसतो तेव्हा सुरुवातीला थोडी भीती वाटते. चारही बाजूने उंच चुनखडीचे डोंगर आणि शांत हिरवट पाणी, त्यामध्ये आपण छोट्याशा कयाकमध्ये. हा अनुभव शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. All this time, I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but nevertheless, I'm still stuck in self-defense. No surprise, but nevertheless, I get lost when I look in your eyes. I just want to be next to you. I get lost when I look in your eyes. Do you even eyes? Darling, do you even darling? Leave now, make your escape. You know the fortune favors the brave. So close, just get away. No surprise, but nevertheless. पण परत कसं यायचं? हा टर्न. अगदी सुरुवातीला कयाकिंगच्या बोटीमध्ये आम्ही उतरलो, परंतु माझ्याकडे असलेले 3 कॅमेरे आणि वल्हवण्यासाठी असलेलं ते वल्हवणं हे सांभाळणं फार कठीण गेलं. त्यातच ही बोट बुडते की काय अशी मला भीती वाटली आणि त्यानंतर मी बाहेर पडलो. अरे धडकले हे आपल्याला. हो आपण धडकू नका. चल घे चल इकडे चल पास इकडे इकडे काय इकडे घे. कशी हां हां बस वळायचं ना आपण जायचं. In self-defense, no surprise, but nevertheless, I get lost when I look in your eyes. I just want to be next to you. गुड रिवर्स 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 रिवर्स. बघ डोंगरावर मागे डोंगर आहे. रिवर्स घाबरली होता ती. फक्त मोबाईलवरून द्या मला खाली बोलू शकतो फास्ट. कयाकिंगच्या पहिल्याच प्रयत्नात अपयश प्राप्त झाल्यानंतर मी मात्र इतरांच्या आनंदामध्येच आनंद मिळवत बसलो. I get lost when I look in your eyes. I just want to be next to you. I get lost when I look in your eyes.
दमल्या बिचारे किती लढाई खेळून आले. पण मस्त तुम्ही गेला. I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but nevertheless. काय तुमच्या यांचा नंबर आला पहिला. फक्त त्यांचा तो पायलट अडकला होता. काही अडकला. हॅपी वेकेशन्स. No surprise, but nevertheless, I get lost when I look in your eyes. I just want to be next to you. I get lost when I look in your eyes. Leave now, make your escape. You know the fortune, baby. तिकडे कुठे चालली वळव. Surprise, but nevertheless, I'm still stuck in self-defense. No surprise, but nevertheless. कायाकिंगचा अनुभव घेण्यासाठी समुद्रात किनाऱ्यापासून काही अंतरावरती ही तरंगती जेटी बांधलेली दिसते. I just want to be next to you. I get lost. हॅलॉंग बे प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवा आणि माझ्याही बकेट लिस्टमध्ये तो खूप दिवसापासून होता. पण हॅलॉंग बेचा प्रवास इथेच संपत नाही. यापुढे अजूनही खूप अद्भुत असे अनुभव आपली वाट पाहत आहेत. नैसर्गिक चमत्कार वाटणाऱ्या सुंदर नॅचरल केव्ज, रहस्यमय टिटो आयलंड आणि अजून बरंच काही आपण पुढच्या भागात अनुभवणार आहोत. म्हणून पुढील भाग जर चुकवायचा नसेल तर हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर.